शहादा तालुक्यात डोंगरगाव रोडवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी, नागरिकांच्या वैद्यकीय सेवांवर संताप। शहादा तालुक्यातील डोंगरगाव रोड परिसरात आज भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंदाना येथील रहिवासी शहादा येथील ब्युटी पार्लरमधून नवरीला मेकअप करून 4 चाकी वाहनाने मंदाना येथे घेऊन जात असताना संबंधित वाहनाचा अपघात झाला। दरम्यान अस्लोद मंदाना मार्गाकडून कवडीत येथील रहिवासी दुचाकी वाहन क्रमांक MH 39R 2288 वरून ट्रिपल सीटने परत येत असताना 4 चाकी व दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली। अपघात अतिशय गंभीर व भीषण असल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली। या अपघातात 4 चाकी वाहनातील प्रवाशांना किरकोळ इजा झाली असून चालकाला दुखापत झाल्याचे समजते। मात्र दुचाकीवरील तिघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली। अपघातानंतर वैद्यकीय सेवा प्रशासनावर तेथील उपस्थित नागरिकांनी व संविधान आर्मीचे महामंत्री व केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश भाऊ जावरे व त्यांचे कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप केले आहेत। रुग्णवाहिकेला फोन करून अर्धा तास उलटल्यानंतरही ती घटनास्थळी शासकीय वेळेनुसार पोहोचली नसल्याचा आरोप नागरिकांनी व आकाश भाऊ जावरे यांनी केला आहे। गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या गोरगरीब जखमींना मोठा त्रास सहन करावा लागला असून वेळेवर रुग्णवाहिका न पोहोचल्याने संताप व्यक्त करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच शहादा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। त्यांच्या समेत घनश्याम सूर्यवंशी व योगेश थोरात हे सहकारी कर्मचारी उपस्थित होते। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहनांची तपासणी करत पुढील तपास सुरू केला आहे। या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जखमींना तातडीने उपचार मिळावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। झुंजार क्रांती न्यूजसाठी विजय परदेशी, शहादा।